नमस्कार मंडळी, आज बनवू आपण अंडा कढी. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे मी. मी टमाटर चिरून घेतलेले, एकदम छोटे छोटे साईजचं टमाटर चिरून घेतल्यानंतर आपण अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेणार आहे. अद्रक लसूणची पेस्ट आणि टमाटर यूज करूनच, जास्त काय आपण सामान वापरणार नाहीये. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे. हे मी अंडे उकडून घेतलेले आहेत, बॉईल करून घेतलेले आहेत. पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलं मी. टमाटर, कट केलेले टमाटर आणि अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. हे परतून झाल्यानंतर थोडंसं हळद आणि आपला घरगुती काळा मसाला वापरलेला आहे मी, जो महाराष्ट्राचा फेमस काळा मसाला आहे. तो महाराष्ट्रात खूप जण हा मसाला घरगुती आहे आणि खूप जण वापरतात हा मसाला. चांगलं परतून घ्यायचं आहे आता आपण हे काळा मसाला टाकून, आणि थोडंसं पाणी सोडून घ्यायचं. मसाला आपल्याला जळणार नाही ते. थोडंसं पाणी घालून घेतल्यानंतर आपल्याला बॉईल केलेले अंडे देखील सोडून घ्यायचे आहेत. अंडे घातल्यानंतर चांगलंसं परतून घ्यायचंय. परतून घेऊन आपल्याला थोडंसं मीठ चवीपुरतं घालायचंय. जेवढं आपलं आवश्यक आहे तेवढ्याप्रमाणे आपल्याला मीठ घालून घ्यायचंय मध्ये, आणि आपला गरम मसाला यूज करायचा आहे. बस असे साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हे अंडा कढी बनवून घेणार आहोत. लगेच आणि झटपट बनवून तयार होते. जास्त काही मसाले वगैरे यूज केले नाहीयेत मी. तुम्ही पण अशा पद्धतीने करून नक्की बघा. खूप चविष्ट आणि खूप छान लागते. एकदम घरगुती आणि साध्या पद्धतीने बनवून घेतलेली आहे मी. काळा मसाला घातल्यानंतर आपल्याला कुठलाही मसाला यूज करायची गरज नाहीये जास्त. गरम मसाला थोडासा टाकून घेणार आहे मी. बस आपल्या अंडा कढी आपली तयार आहे. आता थंडीच्या दिवशी गरम गरम खायला खूप मस्त लागते. त्यासोबत मी राईस बनवलेला आहे. आजचं जेवण राईस आणि अंडा कढी. नक्की जेवण करायला या आणि अशा पद्धतीने अंडा कढी करून बघा. कशी वाटली आमची अंडा कढी नक्की सांगा. मी तुम्हाला थोडंसं टेस्ट करून सांगते कशी बनली आहे ते. तुम्ही पण अशा पद्धतीने करून नक्की बघा. जास्त मसाले पदार्थ मला घालायला नाही आवडत तेवढं. हे बघा अशा पद्धतीने बनलेलं आहे. थंडीमध्ये गरम गरम राईस आणि अंडा कढी. त्याला मी तुम्हाला थोडंसं टेस्ट करते, दाखवते. एकदम मस्त बनलेली आहे आणि काळा मसाला यूज केल्याने खूपच छान टेस्ट लागते. नक्की ट्राय करा. हे बघा अशा पद्धतीने. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. थँक्यू.